पक्षाच्या वतीनं गेल्या 8-10 दिवसापासून आपण इथं सगळ्यांनी उपोषणाला बसलेलं आहे। आपल्या संघटनेचे अध्यक्ष मौली पवार होते त्या किंवा आमचे छोटे सातत्यानं माझ्या पाठीमागे लागून आपल्या सगळ्याच्या वतीनं उपोषणाला बसलेल्या आपल्या सगळ्यांचं सहकार्य या मागण्यासाठी लागलेलं आहे। आणि त्यांनी मी मध्यंतरी एकदा 3 दिवसाखाली भेट दिली होती, त्यावेळी म्हणलं होतं की मी त्यावेळी आपल्या महानगरपालिका आयुक्तांशी बोलणंही झालं होतं। आयुक्त मॅडमनी पॉझिटिव्ह दाखवले होते, पण शेवटी बघा निधीचा प्रश्न असतो। महानगरपालिकेचं उत्पन्न तेवढं असायला पाहिजे। आपण सगळे कर्मचारी जर काम केलेले आहेत, आपल्या सगळ्याला माहीत आहे की आपल्या महानगरपालिकेची परिस्थिती काय, त्यामुळं कोणीही आयुक्त एवढं मोठं धाडस एकदम करणार। आणि त्यामुळं आम्ही नंतर चंद्रकांत दादा आपल्या आदरणीय पालकमंत्र्यांशी बोललो, दादांनी आपल्याला सकारात्मक दाखवलं। नंतर परत एक परवा दिवशी मौली पवार आपण सगळे लोक आपले शिष्टमंडळ पुन्हा एकदा मला सांगितलं की दादाची एकदा भेट घालून द्या, आम्ही चर्चा। दादा तर सकारात्मक पहिल्यापासून होते, पण दादाला इकडे यायचं जमलं नाही म्हणून थोडं आपल्याला 2 दिवस उशिरा बसावं लागलं उपोषण। खरं तर उपोषण परवा दिवशीच सुटायला पाहिजे होतं, पण दादांनी काल बोलून घेतलं होतं, त्याप्रमाणे आपल्या सगळ्यांशी चर्चा केलं। उशिरा का होईना आपल्या ते दादा व्यस्त असल्यामुळे उशिरा बंगल्यावर बोलून घेऊन आपल्या सगळ्यांशी चर्चा केलं। आणि त्या आपल्या महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आपल्या महागाई भत्त्यामध्ये जवळपास 5% द्यायचं त्यांनी परवा 15 ऑगस्टला जाहीर केले होते। आणि आता दादांनी सांगितल्यावर अजून थोडं आपल्याला मिळून जाईल, त्याच्यात काय अडचण नाही आहे। 80 वर्ष व त्यावेळी निवृत्तधारक कुटुंब निवृत्तधारकांची वाढीव रक्कम जी आहे ते दादा काल यांच्या चर्चामध्ये द्यायचंच ठरलेलं आहे। राहिलेली जे 7वे वेतन आयोग फरक आहे ते टप्प्याटप्प्याने दिलं जाईल असं दादांनी म्हणलं की। आणि ते आपल्या आज त्यांनी आयुक्त मॅडमशी बोलते, उद्या त्यांनी मुख्यमंत्र्यांशी बोलून आपल्या सगळ्यांचं त्यांनी येणारच आहे सोलापूरला, आल्यावर आपल्या सगळ्यांची भेट घेऊन एकदा आपल्या सगळ्यांच्या समोर त्यांनी बैठक केली। मी दादाचंही आभार मानतो, गेल्या अनेक दिवसापासून आमच्या सगळ्या बंधू लोक तसं सिनियर सिटीजनची काय त्रास असते, मी पण सिनियर सिटीजन असल्यामुळे मलाही माहीत आहे बरोबर। मला तेवढं देवाने जास्त काय दिलं नाही, पण तेवढं बहुत तर कळतंय ना। आणि आपण गेल्या पावसात एवढं आपलं सोलापूरला रोज पाऊस आहे आणि या थंडीमध्ये वाऱ्यामध्ये आपण इथं बसलेलं आहे, आम्हालाही वाईट वाटत होतं। पण शेवटी दादा आल्याशिवाय आपले पालकमंत्री आल्याशिवाय आपल्याला हे मिटवता आलं नव्हतं, पण आपण काल गेलं त्यांच्या सगळ्यातर्फे आणि हे सगळं घडवून आणलं। याबद्दल तुमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानतो त्यांच्या सगळ्याच्या वतीनं। आणि आपल्या सगळ्याला विनंती करतो की हे उपोषण आता उठायला पाहिजे। दादांनी सांगितलं की उपोषण उठवून मी काम करून देतो असं शब्द दिलेले असतात। आणि आपल्या सगळ्याला विनंती करतो की आज हे उपोषण उठवा आणि आपण जास्त वेळ आपल्या प्रकृतीची काळजी घेणं आपल्या सगळ्याचंही गरजेचं आहे। त्यामुळं आपण सगळ्यांनी उपोषण उठवतील, दादाच्या शब्दाला मान देऊन असं मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो। आणि सगळ्यांना विनंतीप्रमाणे आपण सगळ्यांनी पदाधिकाऱ्यांचा